पेक्षा मी पूर्णच करन। आणि बाबांनो गण विग्या देस ना चिवडा ना अण्णाना चिवडा ना आबाना चिवडा, मी त्या सर्वांना सांगतो आमचा एकच भाऊ निवडा, भगवान भाऊ निवडा। आणि आपल्या ज्या समस्या असतील, भाऊ म्हटलं म्हणजे काही सोन्याच्या चमच्या घेऊन असं जन्माला आलेले नाही। जो गरिबीमधून जन्माला येतो त्यालाच गरिबीची हे राहते जाणीव। जो सोन्याचा चमचा घेऊन जर कधी जन्माला आलेला असला तो माणूस कधीच गरिबाची आस्था पाहत नाही, गरिबाचा अवकाळा पाहत नाही। शेतशिवार रोडांचे काय आले दादा आपल्यामध्ये, आपल्याकडे सांगा तुम्ही काय आले? आत्ताच बोलले असं किरडमध्ये आम्हाला दादा की रिकामा माणूस जात नाही ते, अशी परिस्थिती आहे। भाऊ आमच्याकडे दुसरी काही मागणी राहणार नाही तुमच्याकडे, आमच्याकडे जास्त गिरणा काटणा लोक आहेत आम्ही। आमले परमेश्वरने भरपूर पाणी दिले, आमले फक्त शेत शिवार रस्ता जर कधी आम्ही निवडणूक ज्या गावात निवडलो त्या गावामध्ये आपल्याला शेत शिवार रस्ते करणं आणि मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या आता आपल्याला द्यायचे जे, पण अगोदर शेत शिवार रस्त्यांवर माझं तरी असं म्हणणं आहे की शेत शिवार रस्ते जर कधी चांगले झाले तर उत्पन्न सुद्धा वाढतं, अशी गोष्ट आहे। आता भाऊ मी या सर्वांच्या वतीने बरं का सांगू ना, मग आता एकच वादा भगवान दादा, एकच वादा भाऊ, तुमची इच्छा आम्ही पूर्ण करू। तसेच निवडून आल्यावर तुम्ही बी मी तुम्हाला जे बोललेलं आहे माताच्या समोर सांगतोय बरं का, ती तेवढीच अपेक्षा आमची पूर्ण करा। आणि मला बोलला पंकज बोलला शिवपेटी, आणि एवढी शिवपेटीची लाईन असं लावून द्यायची, हीच मी आज तुमच्याकडे बरं का नम्र विनंती करतो, दुसरी काही आमची आशा नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।